संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागलेलं आहे ते सातारा लोकसभा मतदारसंघाकडं. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवछत्रपतींचे वंशज आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, तसेच महाविकास आघाडीकडनं शशिकांत शिंदे उभे राहिलेले आहेत. आज आपल्या समवेत आहेत उदयनराजे. महाराज साहेब, मी आपलं स्वागत करतो. ह्या निवडणुकीला आपण कसं बघता? कारण का एक काय झालं, महाराष्ट्रामध्ये एक मोठी चर्चा होती की उदयनराजेंना तिकीट मिळणार आहे का मिळणार आहे का नाही, आणि त्याला वेळ लागला. का झालं हे असं? नाही, एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की केवळ महाराष्ट्रातच इलेक्शन नाही, बरोबर, देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये संपूर्ण इलेक्शन आहेत. बरोबर. त्यामुळे फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज असं त्या ह्याच्यात निर्णय घ्यायला निश्चितपणे अवघड असतं. कारण की ज्यावेळेस मित्रपक्ष असतात बरोबर, त्यावेळेस त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आपल्या उमेदवारांना सुद्धा उमेदवार मिळायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक प्रयत्नात असतातच. कुठेतरी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला म्हणून अजितदादा ही प्रयत्न करत होते, शिवसेना ही प्रयत्न करत होते. पूर्वी कसं आहे, हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, बरोबर. आणि त्यात संपूर्ण आपण जर पाहिलं तर हा NCPचा बालेकिल्ला, बरोबर. पण आता त्याच्यात कसं झालं की विभाग त्याच्यात डिवायडेशन झाल्यामुळं आज संपूर्ण परिस्थिती आता वेगळी झालेली आहे. ह्या ठिकाणी जसं पाहायला गेलं तर दोन शिवसेनेचे आहेत, बरोबर, आमदार, बरोबर. एक भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आहेत आता महायुतीचे, आणि एक अजितदादा गटाचे आमदार, बरोबर. जरा त्यामुळं आज 6 पैकी ह्या खासदारकीच्या मतदारसंघात 6 पैकी 4 महायुतीचे आमदार आहेत, बरोबर. असं असताना प्रत्येक जण वाटतं ना की आपला पक्ष वाढला पाहिजे, आणि का वाटू नये, स्वाभाविक आहे, बरोबर. आणि त्यामुळे थोडस म्हणजे चर्चेत थोडा वेळ जातो, आणि त्यामुळे थोडस वेळ जरी झाला असला, मला खात्री होती की आपल्याला उमेदवारी मिळणार. कारण की ह्या मतदारसंघाचं तिसरी टर्म मी प्रतिनिधित्व करतोय, बरोबर. त्यामुळे संपूर्ण मागच्या वेळेस सुद्धा म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी एवढा मोठा विशाल असा मतदारसंघ आहे, 160 किलोमीटर लांबीचा, बरोबर, हा सगळा मतदारसंघ आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर आपली ही लिमखेड जी आहे, साताऱ्याचं शहराच्या बाहेरचा भाग, आणि पुण्यात जिथून सुरुवात होती ते 120 किलोमीटर आहे, बरोबर, बरोबर. आणि एवढ्या लांबी रुंदीचा असा हा संपूर्ण मतदारसंघ असताना लोकांपर्यंत पोहोचणं, चेहरा तिथं लोक ओळखीचा होतोपर्यंत वेळ लागतो, बरोबर. म्हणजे सुरुवातीला पहिलं निवडणूक जेव्हा मी गेली त्यावेळेस मला सुद्धा अवघड झालं होतं, पण कालांतराने आता चेहरा ओळखीचा झालाय. आणि तुमच्या चेहऱ्या बाबतीत काय विशेष नाही, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. तुम्ही 2 निवडणुका लढल्या, संपूर्ण पिंजून काढला. दोन्ही निवडणुकामध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आपण होता, आणि एक फार मोठा डिसिजन घेतला त्यावेळेस तुम्ही. म्हणजे हा डिसिजन खरं घेणं फार काही सोपं नव्हतं. म्हणजे राष्ट्रवादीमधनं तुम्ही निवडून आला ना, एक 3-4 महिन्यात तुम्ही राजीनामा दिला आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. तर हा डिसिजन फार मोठा होता, आणि तो का घेतला असा हा प्रश्न अनेक लोकांना आहे. नाही, त्यावेळेस प्रसंग असतात. मुळात काय झालं की मी माझ्या संपूर्ण सामाजिक जीवनात सुरुवात जेव्हा केली तेव्हापासून अनेक पंतप्रधान बघितले, अनेक मी फार जवळनं. इंदिरा गांधी 7वीत होतो तेव्हापासून इंदिरा गांधींना पाहिलं जवळनं. त्यानंतर सगळे अटलजी, वाजपेयीजी असतील, चंद्रशेखर असतील, PV नरसिंहराव, सगळे म्हणजे ओळीने सगळे. पण प्रत्येकाने नारे दिले, गरिबी हटाव, जय जवान जय किसान. वास्तविक जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा नारे देतो किंवा स्लोगन जसे करतो, त्यावेळेस मी स्लोगन फक्त ह्याच्या निवडणुकीपुरतं मर्यादित न ठेवता त्याच्यावर अंमलबजावणी केली गेली पाहिजे. ती होताना काय दिसली नाही. आणि केवळ मी कोणाची स्तुती करायचं म्हणून करत नाही, पण वस्तुस्थिती आपण पाहिली
तर मी सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ह्यात गेल्या म्हणजे स्वातंत्र्य नंतरचा काळ जर पाहिला तर संपूर्ण काँग्रेसची एकतर्फी सत्ता होती. बरोबर. म्हणजे दोनच फक्त खासदार, ते सुद्धा अटल बिहारी वाजपेयी जी आणि लालकृष्ण अडवाणीजी, हे दोन. म्हणजे एवढी सत्ता तर कोणाची आजपर्यंत नव्हती. बरोबर. आणि एवढे वर्ष असताना पण ह्यांचं कोणी यांच्या विचाराला कोणी बंद करून ठेवलं होतं का? लोकांच्या हिताचे जे काय विषय आहेत किंवा ज्या योजना आहेत त्या का राबवण्यात आल्या नाही? अच्छा. फक्त घोषणा झाल्या. पण ह्या साधारण 10 मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जे केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात पण सरकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पाहतो, म्हणजे एक म्हण आहे, सीइंग इज बिलिव्हिंग. आणि आपल्याला काय म्हणजे आपण प्रत्यक्षात बघतोय. मी सांगायची गरज नाही किंवा कोणी आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे महिलांचे सक्षमीकरण, यूथसाठी स्पोर्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, मेड इन इंडिया, अशी जी संपूर्ण अशा ज्या योजना आहेत, असे जे प्रोग्राम्स आहेत, ते संपूर्ण डिफेन्स असेल. आणि भारताची ह्या अगोदर परिस्थिती काय होती की आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं देश म्हणजे सगळ्यात मोठी लोकशाही असणारा हा आपला देश आहे, विशाल देश आहे जगात. पण मात्र अवस्था काय होती, थोडंसं आपल्याला डिस्का पडायचा बाकीच्या म्हणजे इतर शेजारचे चीन असेल किंवा बाकीचे देश असेल मोठे शक्तिशाली देश. आज ती अवस्था राहिलेली नाही. आज आपण सुद्धा तेवढं ताकदीचे आहोत. आज आपलं कॉग्निशन घेतलं जातं. बरोबर. हे सुद्धा आपण विचार केला आणि जाणवतं. मला तरी जाणवलं, इतरांना निश्चितपणे झालं असणारच. आता थोडंसं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये थोडेसे 1-2 प्रश्न आहेत माझे, की सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आता तर तुमची उमेदवारी झाली, तुम्ही सकाळपासून तुमची पायाला भिंगरी लावलेली आहे, संपूर्ण 160 किलोमीटरच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फिरत आहात. ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्हाला भारतीय जनता पार्टी असेल, परंतु इतर जे मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अगदी आपले पालकमंत्री असतील, ते आता फार काही कुठं दिसत नाहीयेत. म्हणजे समजा मकरंद पाटील असतील राष्ट्रवादीचे किंवा नरेंद्र पाटील असतील. बरोबर. कारण कसं आहे की मुळात मी तर पहिल्यापासून आता मी वेळ घालवला नाही. बरोबर. मी माझा प्रचाराला 1 महिना 1.5 महिना झाला चालू केलं. बरोबर. पण होतं कसं की म्हणजे झालं कसं की उमेदवारी जाहीर झाली होती. नेमकं निर्णय त्यांनी काय करायचा, माहितीचा उमेदवार कोण, म्हणजे मी स्वतःला मिळालं परत वेळ कमी मिळणार. बरोबर. समजा जर दुसरा निर्णय समजा झाला असता त्यात काय एक संपूर्ण फेरफटका तर झाला, पण तोटा तर काय झाला नाही. लोकांचा संपर्क झाला. बर. आता मला सांगा, एक 18 तारखेला फॉर्म भरला. बरोबर. आज तारीख काय? आज जवळजवळ 20 तारीख आहे. 20 तारीख आहे. बरोबर. तुम्हाला सांगा ना, उरले किती 15 दिवस. 15 दिवस कसं करायचं म्हणलं तरी कव्हर करू शकत नाही. म्हणजे आता जर कोण म्हणत असेल की मी कव्हर करू शकतो, शक्य नाही ना, फिजिकली ते पॉसिबल नाही. आता प्रचाराची नेमकी रणनीती काय आहे आपली? रणनीती म्हणजे विकासाचे कामाचं प्रोजेक्शन. महायुतीच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून जे काय विकास कामं झाले ते विकासांच्या बाबतीत आम्ही सांगतो की असं आहे ते. आणि हे कधी होतं, हे कधी घडतं, ज्या वेळेस एखादं जेव्हा स्थिर सरकार असतं. या अगोदर आपण बरेचसे कोएलिशन गव्हर्नमेंट बघितले. स्थिर सरकार म्हणजे इथं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष हे बरोबर जरी असले तर भारतीय पक्ष ॲज एक पक्ष म्हणून ते स्थिरता आहेच. बरोबर. काटावरची तर एक कोएलिशन नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे डिसिजन मेकिंगला बरं पडतं. अच्छा. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट च्या हिशोबाने सुद्धा खूप काही करता येतं. बर. आता एक म्हणजे अनेकांना जो प्रश्न पडतो, म्हणजे तुमची स्टाईल असेल, म्हणजे ही स्टाईल जी तुमची चालू झाली, कॉलरची स्टाईल, ही खूप फेमस झाली महाराष्ट्रामध्ये. अनेक लोक आता कॉलरची स्टाईल वापरतात, खुद्द शरद पवार वापरतात. परंतु हा कॉलरच्या स्टाईलचा मुद्दा होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये, असं वाटतं आपल्याला? मुद्दा म्हणजे काय तुम्हाला सांगतो, मी कासला गेलो होतो, माझं आवडतं ठिकाण, तिथं नाटायचं मंदिर आहे. मला तो परिसर खूप आवडतो कारण की तिथं वाईल्ड लाईफचा मी प्रेमी आहे. बरोबर. ते पाहायला बरं वाटतं. तर असंच रविवारचं मी गेलो होतो. त्यावेळेस मग
काय मित्रांबरोबर गेलो होतो पिकनिकला, असं डबे घेऊन गेलो होतो ते त्यावेळेस एवढं काही रिसॉर्ट तिथं झाले नव्हते. तर आम्ही असं बसलो झाडाखाली, मग सगळे असं गप्पा मारत ते म्हणले सगळ्यांची एक स्टाईल असती, हॉलिवूडची स्टाईल असती, त्यानंतर बॉलिवूडची असती. म्हणलं पॉलिटिक्स म्हणजे पॉलिवूडची पण स्टाईल असली पाहिजे. म्हणलं बरोबर आहे. म्हणलं आता कुठली स्टाईल? मी आज पण कधी कोणाला लुबाडलं नाही. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मी माझी वाटचाल केली, त्यांचं हित जोपासलं. त्यांच्या कुठल्याही प्रकारे त्यांना त्यांच्या हिताच्या आड कोण येत असलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि डेव्हलपमेंटच्या कामावरती जोर दिला. आणि त्यामुळे विचार केला, म्हणलं आपल्याकडनं काय घर झालं नाही आणि कधी होणार नाही आणि करणार नाही. त्यापेक्षा मी मरण पत्करेन जर हे कुठलेही गैरव्यवहार किंवा घोटाळा करण्यापेक्षा. आणि त्यामुळे म्हणलं मग आता एकच जायचं. म्हणलं आपण म्हणतो ना की जसं एखाद्याला आपण जसं शाबासकी देतो, बरोबर डान येते, तर स्वतःला शाबासकी का द्यायची? म्हणलं आपण ओके ठीक आहे असं केलं. म्हणून ती स्टाईल आली. अरे मला माहित नव्हती ती एवढी फेमस होईल ती, पण झाली. सातारची जी आत्ताची निवडणूक आहे याच्यामध्ये प्रकर्षाने साधारण यंदाच्या निवडणुकीमध्ये युवा वर्गाचे साधारण 1.5 लाखाचं मतदान वाढलेलं आहे. जे जी नवीन वोटर्स आहेत, साधारण 18 वर्षाची वोटर्स आहेत, ही निर्णायक 1.5 लाखाची ठरणार आहेत. आणि जुनी ही जी काही लोक आहेत साधारण 25 ते 50 हजार वोटिंग कमी झालेलं आहे, त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? नाही, 1.5 लाख लोकांना जे मुलं नवीन युथ आहेत, युथ आयकॉन आहात आपण महाराष्ट्राचे. नाही, युथ आयकॉन म्हणजे ठीक आहे म्हणलं तर ठीक आहे, म्हणजे चाळे जसे त्यामुळे लोकांना वाटतं जे असेल ते. पण एक आहे, मी काय दुष्ट नाही किंवा मी बाकी म्हणजे कटकारस्थान असणाऱ्यापैकी नाही आहे. आणि जे खरं जे आहे ते खऱ्याला खरं म्हणणाऱ्यापैकी मी, आणि जे योग्य नाही त्याला मी नाहीच म्हटलं. मग वाटेल त्या परिणामाला सामोरं जायला लागलं ते चालेल. आणि म्हणून जे युथ आहेत, आता आपण 21व्या शतकात आता आहोत आणि स्पर्धा एवढी वाढलेली आहे. आणि या स्पर्धात्मक युगामध्ये केवळ टिकणं हा काय उद्दिष्ट असू शकत नाही. टिकून भरारी मानली पाहिजे. एक आयुष्य एकदा येतं, त्या आयुष्याचं चीज झालं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं की आपले वेगवेगळे स्पोर्ट्स असेल, एज्युकेशन असेल, वेगवेगळ्या आर्ट्स असेल, ह्याचे वेगवेगळे जे येतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी जिथं आपल्याला डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळते, लोक त्या दिशेने वाटचाल करणारच. समजा ह्या उलट समजा मी महाविकास आघाडीचा उमेदवार असतो, महाविकास आघाडीचा, तर मला नाही वाटत की युथ, तुम्ही म्हणता युथ आयकॉन, ऍज अ पर्सन ते मान्य करतो की बरोबर लोक तरुणांचं प्रेम आहे. पण कसं आहे की त्यामध्ये डिपेंड्स की तुम्ही कुठल्या पक्षात आहात. बरोबर. जर तुम्ही एखाद्या पक्षाने जर काम केलं नसेल, म्हणजे काय त्याला म्हटलं युतीने जर काम केलं नसेल, त्यांच्याकडे डिलिव्हरी आली नसेल, तर मला सांगा मी कुठल्या प्रकारे काय जाऊन या युथ लोकांना सांगू? आज जे युथ बघतात की डेव्हलपमेंट कामं चाललेत, हे चाललंय, इंडस्ट्रीज, हे ते सगळ्या ह्याच्यात, तेव्हा ते त्यांच्यात सुद्धा जो उत्साह आहे, हे आपण हे पाहता हे सर्वजण महायुतीच्या मागे, महायुतीला मतदान करणार. ह्या लोकांना मी यांना एकच सांगेन, हे राजकारण बाजूला ठेवून टाका. फक्त एकच आहे, तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे. आणि तुम्हाला तुमचं आयुष्य घडवत असताना सगळं तुमच्या हातात आहे. हे जरी खरं असलं तरी तुम्हाला योग्य जे काही शासन असेल, योग्य प्रशासन असेल, योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही कसं तिथपर्यंत पोहोचणार आहात? आणि त्यामुळे जिथं वाव आहे तिथं ह्या तरुणांना वाव मिळेल, म्हणजे महायुतीच्या माध्यमातून वाव मिळणार, हे त्रिवार वस्तुस्थिती सत्य आहे. त्यामुळं वाटेल त्या परिस्थितीत हे सर्व तरुण किंवा ह्या मतदारसंघात नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर हे सर्व त्या बीजेपी आणि त्या ठिकाणी असणारे त्यांचे मित्र पक्षाच्या पाठीशी उभे राहणार. आणि म्हणूनच एवढा कॉन्फिडन्स जेव्हा आपल्या मध्ये येतो आणि माहीत असतं, जेव्हा आपण ग्राउंड सर्वे करतो, म्हणून आपण जे म्हणतात आपकी बार 400 पार, एवढंच म्हणण्यासाठी नाही. कोण म्हणणार असं कधी होतं का, तसं कधी होतं का, काय होतं का, काय होतं का, तसं नसतं. मग स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळालं त्यानंतरचा काळ जर पाहिला तर संपूर्ण काँग्रेसच होती ना. मग का होऊ शकत नाही?
त्यानंतर तुमच्या हातात किती होतं. बरोबर. डेव्हलपमेंट जर तुम्ही केले असते तर वेगळं चित्र असतं. तुम्ही केले नाही, तुम्हाला म्हणून परिवर्तन घडलं आणि तुम्हाला जुगारून टाकलं. बरोबर. आता रडीचा डाव आता खेळत असताना म्हणतो नुसतं काय बोलायचं 400 पार 400 पार. 400 नाही, त्याच्यापेक्षा जास्त पार होतील. पहिले हे बोलत असताना हा. तुम्ही काय केलं सांगा ना. 40 वर्षात तुलना करा. 10 वर्षात जे काय डेव्हलपमेंट झालं आणि 40 वर्षात का नाही झालं, त्यातनं कसं सांगतं. हे जर 40 वर्षापूर्वी जर झालं असतं तर आज भारत कुठल्या कुठे अजून उंचीवर गेलं असतं. ह्यांनी देशाला संपूर्ण प्रगतीपेक्षा अधोगतीच्या दिशेने त्यांची वाटचाल होती. साहेब, तुम्ही मराठा आरक्षणामध्ये फार मोठा रोल प्ले केला. म्हणजे ज्यावेळेस कोण नव्हतं समोर त्यावेळेस उदयनराजे भोसले मराठ्यांचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये रिप्रेझेंट झाला. आणि तर त्यावेळेस आता जी मराठ्यांची लढाई आहे ही पुन्हा शासनाच्या विरोधात, म्हणजे आपण तुम्ही ज्या पक्षातनं निवडणूक लढवता. नाही तसं नाही. एक लक्षात घ्या. मुळात मला सांगा 23 मार्च 94 तुम्ही जर नोटिफिकेशन बघा, फक्त बघा. बर. मी पहिल्यापासून सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कान मंत्र दिला होता, सर्व धर्म समभाव. त्यात एकमेव असा राजा होऊन गेला जगाच्या या पृथ्वी तलावरती की त्यांनी लोकांचा सहभाग हा राज्यकारभारात असावा असा मुद्दा त्यावेळेस त्यांनी मांडला आणि तो अंमलात आणला. म्हणजे लोकशाहीचं जनक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. सर्व धर्म समभाव सगळ्यांना एकत्र घेऊन त्यावेळेस एकत्र केलं म्हणून तर परकीय आक्रमण जे होणारे आक्रमण आहेत ते परतून लावले. नाही तर आपण सगळे गुलामगिरीत असतो. बरोबर. त्यामुळे मराठ्यांचं राज्य म्हणजे एक मराठ्यांचं म्हणून कधी राज्य म्हणलं जात नाही. रयतेचं राज्य म्हणून, भोसल्यांचं म्हणून जात नाही, रयतेचं राज्य म्हणून. आणि रयतेचा विचार करत असताना एक लक्षात घ्या, एकच जात आहे ती म्हणजे माणुसकी हीच एवढी जात आहे. आता सोयीप्रमाणे ते जर त्यावेळेस मंडळाच्या वेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, ते सगळ्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारे कुठल्याही जातीतले लोक जरी असले, मुलं असले तर त्यांना ते लागू करा ना. काय प्रॉब्लेम आहे? तेच तर मेन आहे ना. ते लागू करत नाही. प्रत्येकाला त्यांना म्हणजे त्यावेळेस का लागू केलं नाही? वोट बँकसाठी. कुठली वोट बँक? आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जी दरार निर्माण झाली, जे फूट निर्माण म्हणजे झाली, कशा करता? म्हणजे मला तर खरं म्हणजे जेव्हा बघतो जातपात तर मी न बांधारा माणूस आहे. सगळ्या जाती सगळ्या समान आहेत. त्यामुळे झालं कसं? काय होत होतं मला सांगा ना. कारण नसताना. आता इंग्लिशमध्ये आता एक म्हण आहे, पीपल डोंट कास्ट वोट, दे वोट कास्ट. ही तर सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. अरे माणूस कसा आहे ते काय. समजा मी जर त्या लेवलचं नसेल किंवा माझी तेवढी हे नसेल तरी तुम्ही वोट का करणार की बाबा नाही आपल्या जातीचं. असं नाही ना. एखादा दुसऱ्या जातीचा असला आणि तो माझ्यापेक्षा जास्त असेल तर त्याला वोटिंग झालं पाहिजे ना. कुठलं केलं आणि असं जर चालत राहिलं तर देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार? थांबवलं पाहिजे प्रामाणिकपणे. आणि जाती न्याय जनगणना ही दर 10 वर्षांत करावी लागते. आता 20 वर्ष झालेत. आता हे सगळं करत असताना एकदा ती करून घ्या आणि ज्या संख्येप्रमाणे ज्याला काय आरक्षण देऊन टाका. विषय संपतोय ना. एक शेवटचे 2च फक्त प्रश्न आहे. आपण व्यस्त आहात सगळ्या या ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं की उदयनराजेंची जी आतापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये आहेत, एक रोखठोक बोलणारा नेता, जे काही स्पष्ट बोलणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये काही या वर्ष 1.5 वर्षामध्ये पक्ष फुटले गेले, नवीन पक्ष निर्माण झाले, मूळ पक्ष इकडं तिकडं राहिले. ह्याच्याकडे आपण कसं बघता आणि ह्याचा फटका कुठेतरी महायुतीला बसेल का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये? काय सांगाल? पक्ष फुटले गेले, नवीन पक्ष निर्माण झाले, मूळ पक्ष फुटले गेले, त्यातली माणसं बाजूला झाली, पक्ष नवीन निर्माण झाले. एकनाथ शिंदेनी पुन्हा आपली राष्ट्रवादी शिवसेना स्थापित केली. अजितदादांकडे मूळ राष्ट्रवादी पुन्हा आली. चिन्ह वेगवेगळी झालेली आहेत आणि जुने पक्ष उद्धव ठाकरे शरद पवारांकडे आले. याच्याकडे आपण कसं बघता? एक तर सत्य परिस्थिती आहे. सत्य परिस्थिती काय तर महायुती सत्तेत येणार महाराष्ट्रामध्ये, ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे कोणी काय पण म्हणणार, कारण की कामं झालेत. लोकांना
तुम्हाला सांगतो, लोकांना राजकारण आता कोणाला हे करायचं नाही. तुम्ही सकारात्मक राजकारण करणाऱ्या महायुतीच्या बाजूने जाणार आहात का नकारात्मक करणाऱ्या महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार? हा मूळ प्रश्न प्रत्येकजण स्वतःला तो विचारायला लागलाय आणि तो महायुतीच्या बाजूने ते मतदान करणारच आहे. साधारण किती सीट्स येतील वाटतं आपल्याला? आपण काय नाही, 48 पैकी माझं तर म्हणणं आहे, बघा लक्ष खरंच घ्या, तुम्ही बघा, तुम्ही सगळं जर स्टॅटिस्टिक तुमचे कॉन्फिडन्स मी जुन्या काळातही बघितले. तुम्ही नाही. नगरपालिकेला बोलला होता 39 सीट्स येणार, 39 सीट्स आले होते. म्हणून आता मी विचारतो की लोकसभेला 48 पैकी किती सीट्स येतील? माझं म्हणणं आहे 48च्या पैकी 48 येतील. अतिशय फार विस्तृत अशी मुलाखत आज आपल्याला उदयनराजेंनी दिलेली आहे आणि तेच उदयनराजे जे जुने होते तेच पुन्हा आज बघायला मिळालेले आहेत. 48 पैकी 48 सीट्स लोकसभेच्या महायुतीच्या येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. NDTV मराठीसाठी सुजित आंबेकर, सातारा.